जय महाराष्ट्र। आज बऱ्याच शिवसैनिकाला, पदाधिकाऱ्यांना, खासदारांनी फोन लावले की माझ्यासोबत चला, पण खासदारांना सांगू इच्छितो की आम्ही तुमच्यासारखे गद्दार लाचार नाहीत, पैशासाठी मागे पळणार नाहीत। आमचा कोणताही हिंगोली जिल्ह्यातला शिवसैनिक तुमच्या पाठीमागे राहणार नाही। हिंगोली जिल्ह्यातलाच नाही तर हिंगोली लोकसभेतला शिवसैनिक तुमच्या पाठीमागे येणार नाही। आणि तुम्ही विकासाच्या गप्पा मारू नका। आम्हाला 2 वर्षांमध्ये सर्वसामान्य शिवसैनिकाला तुमचं तोंड दिसलं नाही, सर्वसामान्य लोकांना तुमचं तोंड दिसलं नाही। किती तालुक्यामध्ये तुमच्या भेटी झाल्या आणि कुठेही तुमचं काही नसताना आम्ही तुमची ओवापोह करत होतो, तुमचा मोठेपणा करत होतो। पण तुम्ही गद्दारी केलात, आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंजीर खुपसलात। त्याच्यामुळं मी तुम्हाला सूचना करत आहे की तुम्ही कोणत्याही कार्यकर्त्याला भूलथापा देऊ नका। आमचा कोणताही शिवसैनिक तुमच्यासोबत येणार नाही आणि तुमच्याकडून कोणताही विकास होणार नाही। तुमचा जे विकास झाला 100 कोटी घेऊन, तेवढाच विकास तुमचा स्वतःचा झालेला आहे, वैयक्तिक झालेला आहे। आणि तुम्ही काय विकासाच्या गप्पा मारणार, काय देणार आमच्या शिवसैनिकाला? आणि आमचे शिवसैनिक कधीच लाचार नव्हते। आदरणीय बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघातले, हे कधीच लाचार नाही। तुमच्या अगोदरी बरेच गद्दार होऊन गेले, पण त्याच्यासोबत सुद्धा हे शिवसैनिक गेले नाहीत। आणि तुमच्यासोबतही शिवसेनेतला एकही पदाधिकारी, साधा शाखा प्रमुख सुद्धा तुमच्यासोबत जाणार नाही, हे तुम्हाला सांगू इच्छितो। माझी आपल्याला विनंती आहे की उगीच विनाकारण आमच्या शिवसैनिकाला बोलण्याचा प्रयत्न करू नका। आम्हाला फोन येत आहेत, निश्चितच तुमचा ते शिवसैनिक अपमान केल्याशिवाय राहणार नाहीत आणि याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। मला विनंती आहे खासदारांना की आता तुम्ही गेलेत, गद्दारी केली, तुम्हाला तुमची गद्दारी, तुम्हाला तुमचे 100 कोटी रुपये लखलाभ राहत। येणाऱ्या कार्यकाळामध्ये तुमचा पराभव निश्चित आहे, अटळ आहे। फक्त तुम्हाला हिम्मत जर असेल तर तुम्ही ही येणारी लोकसभा निवडणूक लढून दाखवा। निश्चितच सर्वसामान्य शिवसैनिक आणि या हिंगोली लोकसभेतील भोळी भाबडी जनता तुमचा पराभव केल्याशिवाय शांत बसणार नाही। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।